अकोल्यातील असदगड किल्ल्यावर अतिक्रमण, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी। अकोला शहरातील ऐतिहासिक असदगड किल्ला सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे। किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले असून किल्ल्याच्या परिसरात व्यसनाधीन व्यक्तींचा वावर वाढल्याची तक्रार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ असदगड किल्ल्याची पाहणी केली। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना अतिक्रमण आणि परिसरातील अस्वच्छतेसह इतर समस्यांबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्यामुळे आता प्रशासनाकडून असदगड किल्ल्याचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे। हर्षदास सोनवणे, अकोला। आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडम यांना असदगड किल्ल्याच्या दुरावस्था आणि प्रचंड अतिक्रमणच्या विळख्यात हा किल्ला अडकलेला आहे यासाठी मॅडमना निवेदन दिलं आणि मॅडमने स्वतःहून या ठिकाणी अर्ध्या तासाच्या या ठिकाणी व्हिजिट दिली। व्हिजिटमध्ये आम्ही मॅडमला पूर्ण दुरावस्था दाखवली, अतिक्रमण दाखवलं, या ठिकाणी चालत असलेल्या अवैध धंद्याबद्दल माहिती मॅडमला दिली। किल्ल्यावर प्रचंड दुरावस्था आहे, अनेक ठिकाणी संडास केलेली आहे, दारूचे क्वार्टर्स पडलेले आहेत, ते सर्व कलेक्टर मॅडम यांनी पाहिले। या ठिकाणी पहिले झेंडावंदन होत होतं, ते सुद्धा या ठिकाणी बंद झालेलं आहे आणि इथं प्रचंड दुरावस्था आहे, अतिक्रमणच्या विळख्यात हा किल्ला आहे। याकरता आम्ही मॅडमकडे विनंती केली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की पुरातत्व विभाग, अतिक्रमण विभाग या सगळ्यांना भेटून याच्यावर आपण नक्कीच लवकरात लवकर तोडगा काढू आणि हा ऐतिहासिक किल्ला पुन्हा स्वच्छ आणि सुशोभीकरित करू, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले।